डिअर फ्रेंड्स, 12वीमध्ये 12th स्टँडर्डमध्ये तुम्हाला कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन हे डिटेलमध्ये सिलेबसमध्ये दिलेलं आहे मॅथमॅटिक्सच्या. आपण आता फक्त फिजिक्सपुरते काही फॉर्म्युलाज लक्षात घेणार आहोत. हे तुम्हाला सध्यापुरते पाठ करायचे आहेत, म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत. So what are those formulas which we should remember? That is what I am going to tell you today. So the most important formula in physics which we will be using is the first formula. Okay. जे बाकीचे पण महत्त्वाचे आहेत, but the important formula which we generally use is the first formula. It says that the derivative of d by dx of x raised to n is n into x raised to n minus 1. ओके, म्हणजे काय तर सपोज यू वॉन्ट टू फाइंड डी ऑफ डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअरचा डी एक्स का एन इज 2, सो एनच्या ऐवजी 2 एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 2x. तसेच समजा एक्स क्यूबचा डी बाय डी एक्स घ्यायचा आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब याच फॉर्म्युल्याने इट वुड बी 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 म्हणजे त्याचा झाला 3x स्क्वेअर. तर अशा पद्धतीने यू कॅन टेक द डेरिव्हेटिव्ज ऑफ डिफरंट numbers like x raised to 2, x raised to 3, x raised to 4 like this by using this very important formula. दुसरा एक फॉर्म्युला आहे जो e raised to x चं डेरिव्हेशन कसं करायचं. तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा e raised to x च असतो, हे लक्षात ठेवा. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x d by dx ऑफ e raised to x इज e raised to x. परंतु जर तिथे एक कॉन्स्टंट आला e raised to ax असा जर कॉन्स्टंट आला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मात्र a इंटू e raised to x असा आहे. सो दिस यू हॅव टू रिमेंबर, e raised to x इंटू a. Right, when a is a constant, a could be 1, 2, 3, 4 like this, anything. Okay. One more important derivative is derivative of log x. So derivative of log x, log to the base e x is 1 by x. So this is again an important formula. So ln is also called log to the base e. So this you can remember. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स, म्हणजे इट रिमेन्स द सेम. आणि जर इथे कॉन्स्टंट असला ई रेस टू ए एक्स तर इट बिकम्स ए इंटू ई रेस टू ए एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग म्हणजे एल एन एक्स इज लॉग टू द बेस ई एक्स इज 1 बाय एक्स. आणि ही ट्रिग्नोमेट्रिकची टर्म्स आहेत, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कॉसेक एक्स. तर याचे डेरिव्हेटिव्हसुद्धा गमतीदार आहेत. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, मात्र कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साईन असतो. सो दिस यू हॅव टू रिमेंबर, दिस नेगेटिव्ह साईन इज इम्पॉर्टंट. सो साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, बट साईन इज नेगेटिव्ह साईन एक्स. ओके. टॅनचा डेरिव्हेटिव्ह हा सेक स्क्वेअर होतो, सेक स्क्वेअर एक्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह होतो. आणि कॉट म्हणजे 1 बाय टॅन, कॉट इज 1 बाय टॅन, तर त्याचा होतो कोसेक स्क्वेअर, बट कोसेक इज नेगेटिव्ह. सो हिअर ऑल्सो नेगेटिव्ह साईन इज इम्पॉर्टंट. ओके. सो नेगेटिव्ह टर्म यू विल हॅव टू include when you put a derivative of cot x. Okay. So if it is sec x, then the derivative is tan x sec x. If it is cosec x, तुम्हाला याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आढळेल की when it is derivative of sin x is cos x, okay, and derivative of cos x is minus sin x, tan x is sec square x, cot x is cosec square x, sec x is tan x sec x, and cosec x is minus cosec x cot x. So this negative sign कुठे कुठे आहे,
ते तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल. सो दिस यू हॅव टू मग अप ॲक्च्युली फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल्स इन फिजिक्स. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलाज. हे 9 फॉर्म्युलाज तरी आपण सध्या पुरते लक्षात ठेवणार आहोत. जस्ट इफ यू कीप ऑन रायटिंग डेली then you would be remembering them. That's it.